शाहू फुले आंबेडकर यांचे विचारधारेने व सर्व धर्म समभावनाची शिकवण घेऊन चालणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले। महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून व शासकीय योजना महाराष्ट्रात रुजू केल्याने जनतेने आम्हाला कौल दिला, म्हणून आम्ही सत्तेत आलो। यात मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेचा फायदा आम्हाला झाला आहे, असे प्रखर मत महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे राहाता तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या साई संगम येथे झालेल्या शिबिराप्रसंगी काढले। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार संदीप भाऊ सोनवणे यांनी केला। शिर्डी येथे 2 दिवस चाललेल्या या शिबिर अधिवेशनात पक्षाची ध्येय धोरणे व येणाऱ्या निवडणुका समोर ठेवून कार्यकर्त्यांना आम्हाला सर्वांना सांभाळून घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे घेऊन जायचा आहे। आम्ही कामाला प्राधान्य देणारी काम करणारी माणसे आहोत, असे यावेळी ते म्हणाले। तसेच शिर्डी येथे राहाता तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संदीप सोनवणे यांनी घेतलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते नांदेड, परभणी, हिंगोली व अहिल्यानगर या 4 जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात प्रवेश केला। या सर्व कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांनी सत्कार केला। यावेळी ते म्हणाले की वेगवेगळ्या पक्षातून आलेल्या सर्व लोकांना, तरुणांना राष्ट्रवादी पक्षात सामावून घेण्यात आले आहे। तसेच फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा हा राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यासाठी सर्व एकत्र येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। मी माझ्या पक्षातील तरुणांना, लोकांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न करेल। त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेला, तळागाळातील लोकांना विश्वासात घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल। या पक्षात सर्वांना मानाचे स्थान मिळेल। पक्षप्रवेश बाबत कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, त्याचप्रमाणे पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांनी मला सांगितले असता त्यांनी या कार्यक्रमाबाबत विश्वास दिला व हा विश्वास महत्त्वाचा आहे, त्यांनी तो पूर्ण केला। शिर्डी येथील संदीप सोनवणे राष्ट्रवादीचे राहाता तालुका अध्यक्ष यांनी उत्तम प्रकारे नियोजन करून हे शिबिर चांगल्या प्रकारे त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घडून आणले, असे ते शेवटी म्हणाले। या प्रसंगी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार, नगरसेवक, जिल्हा अध्यक्ष, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रुई गावातील सामाजिक कार्यकर्ते फकीरा सेठ लोढा यांनी केले। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी शिर्डी प्रतिनिधी कविता भराटे। 31 जागा महाविकास आघाडीच्या आणि 17 जागा महायुतीच्या दिल्या, तरी आता यांनी दिलेला कार्यक्रम यांचं उद्याचं महाराष्ट्राचं विजन आणि महाराष्ट्राच्या करता केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याच्या बद्दलचं यांचं धोरण आणि राज्यामध्ये त्यांचं आजपर्यंत असणाऱ्या कामाचा एकंदरीत माहिती ही सगळी घेतल्यानंतर आपल्याला तिथं जनतेने स्वीकारलं, विशेषतः लाडक्या बहिणींनी स्वीकारलं आणि त्याच्यामुळं आम्ही पुन्हा एकदा ते राज्याच्या इतिहासात कधी इतक्या मोठ्या प्रमाणावर संख्या युतीची किंवा आघाडीची किंवा एका पक्षाची आलेली नव्हती, ती 237 आकडा आपण तो पार पाडलेला आहे। इथपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे। याही गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। आपण अनेक गोष्टी, खूप गोष्टी सांगतात। माझी 7 ला एक महत्त्वाची मीटिंग आहे, मला जायचं होतं। मी आता शेवटचा मुद्दा सांगतो आणि निघतो। त्याच्यामध्ये माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं की बाबा विधान परिषदेमध्ये भाऊ, आजच्या कार्यक्रमाचं नियोजन काय होतं? आजच्या कार्यक्रमाचं नियोजन असं होतं, आमचं शिबिर होतं आहे। आज शिबिर अचानक संभाजीनगरवरून शिर्डीला ट्रान्सफर झालं काही टेक्निकली अडचणीमुळं। तर अचानक 3-4 दिवस आम्हाला हे सगळं नियोजन करायचं होतं। आम्ही तेवढे 3-4 दिवस भरपूर हिंडून फिरून सर्व कार्यकर्ते, आशुतोष दादांनी, त्यांचे PA, आमचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, आम्ही सगळे मिळून सगळं हॉटेल पाहणं, रूम पाहणं, कार्यक्रमाची जागा ठरवणं, त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलं। ते पुष्पक हॉटेलला नियोजन केलं, बाकी ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली। तर काही दादांकडे प्रवेशासाठी लोक आले होते,
पण त्यांची प्रवेशाला कुठं करावं हे प्रॉब्लेम होता. दुसरी गोष्ट दादांना मला इथं बोलवायचं होतं, त्या हिशोबाने मी दादांना इकडं बोलवलं होतं आज, आणि त्यामध्येच प्रवेशाचा कार्यक्रम झाला बऱ्याच जणांचा. कोणकोणते जिल्हे तालुके असतील याच्यात? त्याच्यात नांदेड आहे, परभणी आहे, 4 जिल्हे आहे त्याच्यामध्ये. अहिल्यानगर, बीड आहे, अहिल्यानगरचे फार कमी, हां हिंगोली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.